प्रत्येक वाहिन्यांवर दर महिन्याला एक ना एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। मात्र या नव्या मालिकांमध्ये रिमिक्स मालिकेंचे वारे जास्त वाहत आहे। ओरिजिनल कंटेंटपेक्षा रिमेक कंटेंटचा सध्या ट्रेंड सुरू आहे। झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी अशा प्रत्येक लोकप्रिय वाहिन्यांवर तर येणारी नवी मालिका ही रिमेकच आहे। अशातच आता सन मराठी वाहिनीने एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे। पण ही नवी मालिका रिमेक आहे की ओरिजिनल असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे। कारण सन मराठी वाहिनीने काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट शेअर करत स्टार प्रवाह, झी मराठी तसेच कलर्स मराठी या वाहिन्यांना एक टोमणा दिला होता। तो टोमणा म्हणजेच की सन मराठीचा कंटेंट गाजतो तो कॉपी पेस्टवर नाही तर ओजी टेस्टवर। अशा प्रकारे सन मराठी वाहिनीचा पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना सांगण्याचा हेतू हा होता की इतर चॅनलप्रमाणे सन मराठी वाहिनीवर कोणत्याही प्रकारच्या रिमेक मालिका प्रदर्शित होत नाहीत, तर इथे फक्त ओरिजिनल कंटेंट असलेल्या ओजी मालिका प्रदर्शित केल्या जातात। आता अशीच एक ओजी कंटेंट असलेली ओरिजिनल मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मात्र खरंच सन मराठी वाहिनीवर येणारी ही नवी मालिका ओरिजिनल आहे की कोणत्या मालिकेचा रिमेक आहे? चला तर मग जाणून घेऊ यात सन मराठी वाहिनीवर कोणती नवी मालिका प्रदर्शित होणार आहे आणि या नव्या मालिकेची कॉन्सेप्ट काय आहे। या मालिकेच्या जागी सन मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद होणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। सन मराठी वाहिनीने नव्या मालिकेचा फक्त टीजर प्रदर्शित केला आहे। या मालिकेचा प्रोमो अद्याप शेअर केला नाही। प्रदर्शित केलेल्या टीजरनुसार ही मालिका सौभाग्याच्या चक्रव्यूहाची कथा असणार आहे। संकटांना हरवून ती वादळाशी झुंज देणार, चक्रव्यूहाला पार करून ती सौभाग्याचा शोध घेणार। प्रदर्शित केलेल्या टीजरनुसार ही मालिका फक्त कौटुंबिक कथा नसून एक सुपरनॅचरल स्टोरी असणार आहे। ही मालिका एक जादुई मालिका दिसत आहे। सौभाग्यवती वृंदा मोहन असे या मालिकेचे नाव असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या मालिकेची तारीख आणि वेळ अद्याप जाहीर झाली नाही। दरम्यान या मालिकेत कोणकोणते कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत हे देखील समोर आले नाही। मालिकेच्या टीजरवरती प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दर्शवल्या आहेत। खूप दिवसानंतर काहीतरी नवीन इंटरेस्टिंग गोष्ट येणार, खूप छान स्टोरी आहे, लवकर मालिका प्रदर्शित करा, व्हेरी एक्सायटेड अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स करत प्रेक्षकांनी मालिकेला चांगला प्रतिसाद दर्शवला आहे। मात्र एका युजरने ही मालिका ओरिजिनल नसून रिमेक असल्याचे म्हटले आहे। सौभाग्यवती वृंदा मोहन ही नवी मालिका झी टीव्ही या हिंदी वाहिनीच्या मनमोहिनी या लोकप्रिय मालिकेचा रिमेक असल्याचे म्हटले आहे। मनमोहिनी आणि या मालिकेचा टीजर तसेच कॉन्सेप्ट सेमच आहे, त्यामुळे ही मालिका ओरिजिनल नसून रिमेकच आहे। त्यामुळे सन मराठी वाहिनीने स्टार प्रवाह, कलर्स मराठी तसेच झी मराठीला रिमेक वर्सेस ओरिजिनल वरून दिलेला टोमणा योग्य आहे का? याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आता पाहूयात सौभाग्यवती वृंदा मोहन या नव्या मालिकेसाठी सन मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद होणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या नव्या मालिकेसाठी सन मराठी वाहिनीची जुळली गाठ ग किंवा हुकुमाची राणी या दोन मालिकेंवरती टांगती तलवार असणार आहे। मात्र जुळली गाठ ग ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याची दाट शक्यता आहे, कारण या मालिकेचे कथानक आता अंतिम टप्प्यात आहे। मालिकेत सावीची स्मृती परत येणार आहे आणि धैर्याच्या आईचे सगळे पितळ उघड पडणार आहे। सगळं सत्य समोर आल्यानंतर या मालिकेचे कथानक संपणार आहे आणि एका हॅपी एंडिंग वरती या मालिकेचा शेवट होणार आहे। अशा प्रकारे सन मराठी वाहिनीची जुळली गाठ ग ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते। दरम्यान सौभाग्यवती वृंदा मोहन या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? या नव्या मालिकेची कॉन्सेप्ट तुम्हाला आवडली का? आणि ही मालिका खरंच ओरिजिनल आहे की रिमेक? तुम्हाला काय वाटतं? आणि या मालिकेला सन मराठी वाहिनीने कोणता प्राईम टाइम द्यावा? तसेच सन मराठी वाहिनीची जुळली गाठ ग ही मालिका बंद व्हायला हवी का, की या मालिकेच्या जागी इतर कोणती मालिका बंद व्हायला हवी? तसेच सौभाग्यवती वृंदा मोहन या नव्या मालिकेत कोणते कलाकार मुख्य भूमिकेत झळकायला हवेत? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।